नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्या आईचा अपमान म्हणजे देशभरातल्या सर्व माता भगिनींचा अपमान, असं कोण बोललं? तो नॉन बायोलॉजिकल प्राणी. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर हा नरेंद्र मोदी ज्या दिवशी स्वतःचा जन्म हा नॉन बायोलॉजिकल असल्याचं बोलला, त्या दिवशी त्यांनी त्याच्या स्वतःच्या आईचा, जन्मदात्या आईचा घोर अपमान केला, भयंकर मोठा अपमान केला. लाज वाटायला पाहिजे खरं. त्या त्या ज्या कोण त्यांच्या आई होत्या, माऊली होती, मातोश्री होत्या, मग त्यांनी ज्या काही वेदना सहन केल्या असतील त्या 9 महिन्याच्या त्यांच्या बाळणपणाच्या काळामध्ये, त्याच्यानंतर याचं पालनपोषण करण्यामध्ये या देवट्याचं जे काही कष्ट सोसावे लागले असतील त्यांना, हा खूप सांगतो की माझ्या आईने काय डोमेस्टिक वर्कर म्हणून काम केलं, धुणी भांडी केली लोकांकडे वगैरे वगैरे, आणि इतके त्यांचे हाल होते. पण या पोराला मात्र, देवट्याला मात्र त्या सूट घेऊन देत होत्या घालायला, टक्सेडो देत होत्या. त्याचे फोटो आहेत वेगवेगळे. आणि या सगळ्या आईने केलेल्या संघर्षावरती यांनी पाणी फिरवलं ज्या दिवशी हा असं म्हणाला की माझा स्वतःचा जन्म हा नॉन बायोलॉजिकल आहे, आय एम कन्व्हिन्स्ड, असं तो बोलला होता. म्हणजे स्वतःच्या जन्मदात्या आईचा इतका घोर अपमान करणारा हा माणूस, स्वतःच्या जन्मदात्या आईला वयाच्या इतक्या 80, 85, 90 वर्षाच्या म्हातारीला बँकेच्या लाईन मध्ये उभं करून त्याचेही फोटो छापणारा माणूस, तिच्या वाढदिवसाला गेला तर सोबत पहिले कॅमेरामन घराच्या आतमध्ये, मग हा आतमध्ये. हा सर्व आईचा केलेला अपमान होता. ज्या वयामध्ये आईचा सांभाळ करायचा, त्या वयामध्ये त्या वृद्ध महिलेला यांनी एकटं वाऱ्यावर सोडून दिलं होतं. पंतप्रधान झाल्यानंतर निदान मुख्यमंत्री होता 12 वर्ष गुजरातचा, त्या 12 वर्षामध्ये किंवा आता पंतप्रधान म्हणून असलेली 11 वर्ष, 23 वर्षात यांनी एकही मिनिट आईला स्वतःच्या घरी आणलं नाही. एवढे आलिशान बंगले मिळाले, मुख्यमंत्री असतानाचे पण, पंतप्रधान असतानाचा पण, आलिशान गाड्यांमधून फिरतो. एक मिनिट हा स्वतःच्या जन्मदात्या आईला स्वतःच्या घरी घेऊन गेला नाही. भले ते ऑफिशियल रेसिडेन्स असेल, मालकीचं नसेल, पण निदान त्या घरी घेऊन जायचं, एक मिनिट घेऊन गेला नाही. आणि हा सांगतो आता माझ्या आईचा अपमान, माझ्या आईला दिलेली शिवी म्हणजे देशभरातल्या सर्व माता भगिनींना दिलेली शिवी. देशभरातल्या सर्व मातांचा तू मुलगा नाही रे बाबा, बरेच गळेपडूपणा करू नको जबरदस्ती. तू म्हणजे भारत नाही, तू म्हणजे देश नाही, हे समजून घे पहिल्यांदा. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आरजेडी यांचा एक रॅली होती बिहारमध्ये. ती रॅली संपन्न झाल्यानंतर त्या रॅलीला व्यासपीठावरती उभे असलेले, मंचावरती उभे असलेले सर्व नेते हे निघून गेल्यानंतर त्याच्यावरती चढून कोणीतरी शिव्या देतो, शिवीगाळ करतो. शिवीगाळ कोणाच्याही आईला करण्याचा मी धिक्कारच करतो. त्या अशा माणसाला वाईटातली वाईट शिक्षा दिली पाहिजे, यात काही शंका नाही. पण मग तो मुलगा पकडला जातो. तो पकडला गेल्यानंतर तो भाजपच्याच नेत्यांशी संबंधित त्याचे होते, शिवराज सिंग चौहान बरोबर त्याचे फोटो होते. हे सगळं समोर येतं. हे सगळं समोर आल्यानंतर हा कांगावा करतो. हा त्याच्या आधी बीजिंगला गेला होता. म्हणजे ज्यावेळेला ही घटना घडली बिहारमधली शिवीगाळ आईच्या नावाने झाल्याची, त्यावेळेला हा तिथं होता, चीनला गेला होता. चीनमध्ये हा पुतीन आणि या शी जिनपिंग बरोबर हसत होता. म्हणजे पुतीन आणि शी जिनपिंग आपापसात काहीतरी बोलतायत. पुतीन रशियन भाषेत बोलतात, शी जिनपिंग मॅन्ड्रिन भाषेमध्ये बोलतो. त्यांचे ट्रान्सलेटर इंग्लिशमध्ये एकमेकांच्या मॅन्ड्रिन आणि रशियन भाषेमध्ये ट्रान्सलेट करून समजावून सांगतात. यातला एक अद्याक्षर सुद्धा या दिवट्याला कळत नाही, तरी त्यांच्यामध्ये जाऊन खदा 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 हसत होता. ते तिथं त्याला हसू येत होतं. इथं आल्यानंतर मात्र लगेच ढोंग, ग्लिसरीन लावून रडायचं बिडायचं. भारताचा पंतप्रधान आहे तू, 140 कोटी लोकांचा पंतप्रधान आहे, सारखा सारखा टीव्हीवरून येऊन काय रडतो? पण हे रडणं झालं. बरं, त्या शिवीगाळ करणाऱ्याचे भाजपशीच संबंध आहेत हे उघडकीस आल्यानंतरही काँग्रेसच्या नावाने कांगावा.
की राहुल गांधी, आणि धादांत खोटं, राहुल गांधी किंवा राष्ट्रीय जनता दलाचा एकही नेता त्या मंचावरती हजर नसताना या कोण नालायक माणूस होता तो मवाली, त्यांनी येऊन शिवीगाळ केली. आता तो भाजपचाच होता, त्यामुळे तो त्याच्या संस्कारांप्रमाणे वागला. याचं कारण आहे, कारण हे असे वाईट संस्कार जे आहेत ना, हे कुठलाही मुलगा हा मोठ्यांकडून शिकत असतो, अनुकरणप्रिय असतो. त्यामुळे नरेंद्र मोदी ट्विटर अकाउंट बघा त्यांचं, एक्स प्लॅटफॉर्मवरचं, ते कोणाला फॉलो करतात? जे त्या ममता बॅनर्जींना शिवीगाळ करतात, मोय्या मोइत्राला शिवीगाळ करतात, राणा आयुबला बलात्काराच्या धमक्या देतात. अशा बलात्काराच्या धमक्या देणाऱ्यांना नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करतात. मग नरेंद्र मोदींना ते भाजपच्या कार्यकर्त्यांना दिसतं ना की 3086 महिलांबरोबर लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सापडलेला प्रज्वल रेवण्णा याचा प्रचार करायला नरेंद्र मोदी जातो आणि असं सांगतो की याला मत म्हणजे मला मत आहे. हे लोक बघतात. बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना सोडून देणारं नरेंद्र मोदीचं शासन आहे हे बघतात, आणि मग त्यांची सगळी पिलावळ त्याच संस्कारावर चालायला लागते. हा नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल प्राणी हा जाहीर सभांमध्ये काय बोललेला आहे? सोनिया गांधींना जर्सी गाय, त्याच्यानंतर काँग्रेस की विधवा, काँग्रेसची विधवा, राहुल गांधींना म्हणे हायब्रिड. हे नरेंद्र मोदींनी वापरलेले शब्द आहेत. हे राहुल गांधींच्या आईचा अपमान नव्हता का? ही राहुल गांधींच्या आईला केलेली शिवीगाळ नव्हती का? राहुल गांधींची आई म्हणजे तिचं काही महत्व नाही. सुनंदा पुष्कर, शशी थरूर यांची पत्नी, त्यांचं निधन झालं. तिच्याबद्दल हा बोलला 50 करोडची गर्लफ्रेंड. हा भाव लावतो, बोली लावतो बायकांची जाहीर सभांमधून, 50 करोड की गर्लफ्रेंड म्हणून. लाजा वाटतात का या मोदीला? आणि हा आता गळे काढतो आणि त्याचा भक्त संप्रदाय गळे काढायला जातो. बावळटासारखे पुरुष सुद्धा मै भीमा म्हणून पोस्टर घेऊन बसले होते हातात. म्हणजे निर्बुद्धांची फौज व्हायला लागलेली आहे भाजप. हा काय काय बोललेला आहे. त्या एक खासदार तेलंगणामधल्या, त्यांना म्हणे शूर्पणखा आहे म्हणे. ही लोकसभेत बोललाय नरेंद्र मोदी, शूर्पणखा तिला. हा तिचा अपमान नव्हता त्या माऊलीचा. यांचा एक खासदार दानिश अली नावाच्या समाजवादी बसपाच्या एका खासदाराला शिवीगाळ करतो. अर्वाच्य घाणेरडी लोकसभेत. काय कारवाई केली त्याच्यावर? काही नाही. तो दुसरा एक, आणि यांनी स्वतः अख्खं एटीएस मागे लावलं होतं मानसी सोनी नावाच्या मुलीच्या मागं. तिचे फोन टॅप केले जातात, ती जात होतं, ती कुठे जाते, कोणाशी बोलते, काय बोलते, हे सगळं रेकॉर्ड केलं जात होतं. आणि हे ज्या वेळेला बातमी छापून आली त्यावेळेला त्या मानसी सोनीलाच गायब केलं गेलं. आजही ती कुठेही माहित नाही. त्याच्यानंतर निशिकांत दुबे, हा भारतीय जनता पक्षाचा खासदार, हा एका लोकसभेच्या खासदार असलेल्या महिलेला नगरवधू म्हणतो. नगरवधू म्हणजे वेश्या, हे लोकसभेत बोलतो. याचा एक खासदार तो ब्रिजभूषण सिंग, त्यांनी महिला कुस्तीगिरांचं लैंगिक शोषण केलं. यांनी काय केलं? त्याला पुन्हा तिकीट दिलं. हा महिलांचा सन्मान करणार आहे? हाथरस सारख्या घटना घडल्या. मणिपूरमध्ये यांचाच मुख्यमंत्री, हेच पंतप्रधान, तो तडीपार गृहमंत्री असं असताना कारगिल मधल्या वॉर हिरोच्या पत्नीला रस्त्यावरून नग्न तिची धिंड काढली गेली. मग तिचा सामूहिक बलात्कार करून खून केला गेला. शरम नाही वाटली तेव्हा याला? आणि बाकीची तर किती वाक्य आहेत यांचा. तो सोलापूर जिल्ह्यातला प्रशांत परिचारक, सैनिकांना मुलं झाल्याबद्दल बॉर्डरवर मिठाई वाटतात, पण ते वर्षभर घरी पण गेलेले नसतात. हा त्या सैनिकाच्या पत्नीचा अपमान नाहीये. तो भगतसिंग कोश्यारी, नाही आता राज्यपाल म्हणावं का भाज्यपाल म्हणावं अशी वेळ आलेली आहे. तो सावित्रीबाई फुलेंबद्दल घाणेरडं बोलला, तेव्हा नाही याला वाटलं
की सावित्रीबाई फुले या आमच्यासाठी यांच्या सरस्वती सारख्या आहेत. महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या महिलांसाठी सरस्वती पूजन जर करायचं असेल तर ते सावित्रीबाईंचं पूजन करायला पाहिजे. तो त्यांच्याबद्दल अश्लील बोलला. नंतर तो हिमाचलचा भाजपचा प्रमुख, अध्यक्ष भाजपचा सत्ती, हा राहुल गांधी जर बोलत असेल की चौकीदार चोर आहे, तर राहुल गांधी पुन्हा आईवरून शिवीगाळ देऊन बोलला जाहीर. नंतर यांचा साधना सिंग नावाची आमदार आहे उत्तर प्रदेश मधली, ती मायावतींबद्दल असं बोलती की मायावती ना स्त्री आहे ना पुरुष आहेत, छक्क्यांपेक्षा वाईट आहेत. हे मायावतींबद्दल बोललेलं आहे. याची नाही लाज वाटली या नरेंद्र मोदी नावाच्या नॉन बायोलॉजिकल प्राण्याला? तो भाजपचा एक बिहारमधला, त्यांनी बिहारच्या विधानसभेमध्ये राबडी देवींना शिव्या दिल्या. नंतर जितू वाघानी गुजरातचा भाजपचा अध्यक्ष होता, हा असं म्हटला राहुल आणि प्रियांका कमांडोंच्या घेऱ्यात जन्मले तर कमांडोंच्या घोळक्यातच दूध पाजलं जायचं का? यांना ओल्या बांबूंनी ढुंगणावर फटके मारले पाहिजे खरं तर अशा वक्तव्यांबद्दल. ही भाषा आहे. आणि हे चाल चरित्र चेहरा म्हणणारी भाजप आहे, साधन सुचिता सांगणारा संघ आहे RSS. त्यांना चालतं ही भाषा. दयाशंकर सिंग उत्तर प्रदेशचा भाजपचा उपाध्यक्ष, तो म्हणतो वेश्या सुद्धा पुरुषाला केलेल्या कमिटमेंट पाळतात, पण मायावती जास्त पैसे देणाऱ्याला पार्टीची तिकीटं वाटते. अरे काय गलिच्छ मनोवृत्ती आहे ही, इतकी गलिच्छ मनोवृत्ती. बलात्कार हा एक सामाजिक गुन्हा आहे जो कधी योग्य असतो तर कधी अयोग्य असतो, असं बाबूलाल गौर मध्य प्रदेशचा भाजपचा मंत्री बोलतो. बलात्कार इंडियामध्ये होतात, भारतात नाही, असा शोध लावतो तो गुरांचा डॉक्टर नागपूरचा मोहन भागवत. इंडियात होतात म्हणे, भारतात होत नाही. यांच्या आकलेचं दिवाळं निघालंय. एक गुरांपेक्षा बेकार अक्कल झालेली आहे यांची. गुराला सुद्धा चांगली अक्कल असते. राम कदम मुंबईचा भाजपचा आमदार, तुम्ही फक्त सांगा मुलीला पळवून आणतो म्हणतो लोकांना. ही इतकी घाणेरडी वक्तव्य आहे त्यांची. त्या पासवान नावाच्या बिहारमधल्याच एक सामाजिक कार्यकर्त्या, त्या पासवान नावाच्या महिलेबद्दल भारतीय जनता पक्षाचाच एक नेता काय बोलला हे त्या पासवान मॅडमच्याच तोंडून तुम्ही ऐका. तो व्हिडिओ लावतोय मी. समस्त देशवासियों को प्रणाम और हमारे बिहार की जनता को प्रणाम, और खास करके हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को प्रणाम. और ये संदेश हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के लिए है. मैंने देखा कि किस तरीके से प्रधानमंत्री जी की माता के ऊपर किसी व्यक्ति ने अभद्र टिप्पणी की, जिसके कारण कि प्रधानमंत्री जी बड़े ही व्यथित हुए, बहुत दुखी हुए, और उन्होंने अपनी पीड़ा जो है तमाम बिहार वासियों के साथ उन्होंने शेयर की. और उनकी उस वीडियो को देखने के बाद मेरी भी अंदर एक कुछ बातें थी जो मैं चाहती थी अपनी पीड़ा को मैं हमारे देश के प्रधानमंत्री जी से के समक्ष में रखूं, क्योंकि जिस पीड़ा से प्रधानमंत्री जी गुजर रहे हैं उसी पीड़ा से मैं भी गुजर रही हूं. जिस तरीके से प्रधानमंत्री जी की माता के लिए किसी ने अभद्र टिप्पणी की, सोशल मीडिया पे नहीं, किसी एक प्लेटफॉर्म पे खड़े होकर के, ठीक उसी तरह की अभद्र टिप्पणी इस मां के लिए भी किसी ने की थी. और मैं एक तस्वीर है जो साझा करना चाहती हूं प्रधानमंत्री जी को. प्रधानमंत्री जी देखिएगा गौर से. इस तस्वीर में 4 व्यक्ति हैं. एक तरफ सम्राट चौधरी, बीच में एक व्यक्ति है, उसके बगल में है दिलीप जायसवाल जो खुद को गाली की डिक्शनरी कहते हैं, और उनके बगल में है विजय सिन्हा जी, और बीच में जो व्यक्ति है इसका नाम है आशुतोष कुमार. प्रधानमंत्री जी शायद इस तस्वीर को आप ना पहचान पाए, तो मैं एक और तस्वीर आपको दिखाना चाहती हूं. इस तस्वीर को देखिए. इसमें स्वयं प्रधानमंत्री जी आप हैं, और आपके सामने वही शख्स है जो आपका अभिवादन कर रहे हैं, और आप उसके अभिवादन को स्वीकार कर रहे हैं.
ये वो शख्स है प्रधानमंत्री जी, बहुत पीड़ा के साथ, बहुत दुख के साथ, एक माँ, एक बेटी, बिहार की बेटी, बिहार की एक माँ, आपकी बहन, आपकी बेटी, बड़ी ही दुखी मन से, बड़ी व्यथा के साथ अपनी इस पीड़ा को आपके साथ शेयर कर रही है। ये वो व्यक्ति है प्रधानमंत्री जी जिसने मेरे लिए, सारिका पासवान के लिए ऐसी अभद्र टिप्पणी की, जिसमें इसने कहा था कि 200-300 रुपए में दूसरे के साथ सोने वाली महिला, तुम्हें साड़ी साया खोल के मैं सड़कों पे घुमाऊंगा। और ये व्यक्ति आज, प्रधानमंत्री जी जिसके साथ आपकी तस्वीर है, ये व्यक्ति आज भारतीय जनता पार्टी का सदस्य है और उसकी सदस्यता ग्रहण करने वाले फंक्शन में मैंने दिखाया जिस तरीके से सम्राट चौधरी, विजय सिन्हा और दिलीप जायसवाल जी वहां पे मौजूद थे। ये वो तस्वीर है जो ये तीनों आपके भारतीय जनता पार्टी के जो बड़े नेता हैं वो उनको माला पहना करके अपने संगठन के अंदर, अपने भारतीय जनता पार्टी के अंदर उनका स्वागत कर रहे हैं। हम कह रहे हैं, हम इसका खंडन करते हैं, किसी की भी माता का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, चाहे वो माता मोदी जी की माता हो, चाहे वो एक मां सारिका पासवान हो। मैं भी एक मां हूं मोदी जी। इस माता की पीड़ा के लिए मोदी जी आप कब सड़कों पे प्रदर्शन करेंगे? इस मां को जिसने गाली दी, वो व्यक्ति जो आज भारतीय जनता पार्टी के अंदर है, जिसको कि आप लोग माला पहना रहे हैं, इस मां के लिए कब आप लोग बिहार बंद करेंगे, कब देश बंद करेंगे? ये बताएं, क्या मेरी इज्जत नहीं है? क्या मोदी जी की माता को कोई गाली देगा उसके लिए बिहार बंद हो सकता है? लेकिन एक दलित बहन, एक दलित बेटी, एक दलित मां, उसकी इज्जत नहीं है? उसे गाली देने वाले, उसे लाइफ थ्रेट देने वाले, उसे रेप थ्रेट देने वाले व्यक्ति को भारतीय जनता पार्टी अपने मंचों पर खड़ा होकर के माला पहना रही है, उसका स्वागत कर रही है, उसका अभिनंदन स्वीकार कर रही है। मोदी जी आप स्वयं, और आप बात कर रहे हैं माताओं और बहनों के सम्मान की। मोदी जी मेरी आपसे हाथ जोड़ के विनती है और आग्रह है और एक सवाल है, इस बहन के लिए, इस बेटी के लिए भारतीय जनता पार्टी कब बिहार बंद करेगी, कब देश बंद करेगी? मुझे बताइए, मुझे सवाल चाहिए। आणि या ज्याला जो बोलला त्याला हार घालून नरेंद्र मोदी नमस्कार करतात. आणि हा दिवटा आता माझ्या आईचा अपमान म्हणजे भारतातल्या सगळ्या माता भगिनींचा अपमान म्हणून बोलतो. याला शरम सुद्धा वाटत नाही. स्वतःचा भूतकाळ आठवत नाही, स्वतःच्या पक्षाचा भूतकाळ आठवत नाही. 3-3 हजार बलात्कार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाचा प्रचार करणारा हा माणूस, हा याला कुठला थोबाडे नैतिक, कुठल्या अधिकाराने हा बोलू शकतो? असं लाज वाटावी. म्हणजे मुळामध्ये व्होट चोरीवरचं सगळं लक्ष वेधण्यासाठी हा असा काहीतरी बावळटपणा करायचा. बिहार म्हणजे बनारस मध्ये 70,000 मतांनी मागे असलेला माणूस, नंतर मतमोजणीचे आकडे जाहीर करणं थांबवलं जातं आणि मग 1,80,000 मतं वाढवली जातात आणि मग हा 1.5 लाख मतांनी निवडून येतो. असा ऍक्च्युली बिहार म्हणजे बनारस मधला गिरा हुआ कैंडिडेट अभी गिरा हुआ प्रधानमंत्री बना है, असं बोलण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल हे तुम्ही खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमचं समर्थन एवढाच आम्हाला पाठिंबा आहे. धन्यवाद.